नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 14 ऑक्टोबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 14 ऑक्टोबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनांकाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो, हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर नीटनेटकं, टापटीप, स्वच्छ आणि आटोपशीर अशा प्रकारचं यांचं राहणीमान असतं. फॅशनकडे फारसा काही यांचा ओढा दिसत नाही. यांची सगळ्यात महत्त्वाची आणि नजरेत भरण्यासारखी गोष्ट म्हणजे यांची वाणी आणि बोलण्याची पद्धत. हसत हसत बोलून आपला मुद्दा समोर मांडणं, त्याचप्रमाणे मुद्दा कुठला कितीही किचकट किंवा गांभीर्याचा असला तरी पण सहजपणे समोरच्याला समजेल अशा भाषेमध्ये सांगणं, याच्यामध्ये यांची हातोटी चांगली असते. मुळातच चिकित्सक आणि चौकस स्वभाव असल्या कारणामुळे बऱ्याचशा क्षेत्रांबद्दल यांना चांगलं माहिती असतं. त्यामुळे कुठल्याही व्यक्तींबरोबर हे सहज कम्युनिकेशन करू शकतात. ज्या वेळेस हे कम्युनिकेशन करतात किंवा संवाद साधतात त्यावेळेस यांच्या वाणीमधून ज्ञानाचा जो भाग असतो तो सतत आपल्याला जाणवेल. त्यावरून त्यांच्या विचारांची आणि त्यांच्या बौद्धिकाची जी चमक असते ती निश्चित दिसून येते. याचप्रमाणे या ज्या व्यक्ती असतात एकाच वेळेस बऱ्याचशे कामं साधू शकतात. चिकित्सक चौकस यांचा स्वभाव हा त्यांच्या व्यक्तिमत्वाला वेगळेच पैलू पाडत असतो. त्याचप्रमाणे या ज्या व्यक्ती असतात त्या प्रॅक्टिकल असतात, व्यवहारी असतात. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशा प्रकारे इन्व्हेस्ट करायचे, कशा प्रकारे पैशांचा वापर करायचा याचं उपजत ज्ञान यांना ठाऊक असतं आणि त्यामुळे पैशाचे गणित यांची सहसा चुकत नाही. एकंदरीत या ज्या व्यक्ती असतात या व्यक्ती तशा पाहिल्या तर दुनियादारी यांना खूप चांगली माहिती असते. समोरच्या बरोबर भरपूर काय बोलून सुद्धा स्वतःबद्दल काही माहिती सांगणं थोडंसं कठीण असतं. समोरच्या व्यक्तीची संपूर्ण माहिती काढून घेतील. यामागे कारण सुद्धा तसं असतं. यांचा विश्वास असा असतो किंवा मानणं असं असतं की जर का आपण आपल्या मनातली ज्या सिक्रेट्स आहेत किंवा आपल्याबद्दलच्या ज्या गोष्टी आहेत त्या समोरच्या व्यक्तीला सांगितल्या तर तो त्याचा वेगळा फायदा उठवू शकेल. आणि याच कारणामुळे ह्या ज्या व्यक्ती असतात या संपूर्णपणे स्वतःबद्दल मोकळेपणाने बोलताना थोडंसं कठीण असतं. मात्र व्यवहाराची जाण ह्यांना खूप चांगल्या प्रकारची ठाऊक असतेच. शाळा कॉलेजमधलं जे शिक्षण आहे ते अगदी सहजपणे पूर्ण करतात. एकंदरीत शिक्षणामध्ये यांचं जे ज्ञान असतं ते सुद्धा खूप चांगलं असतं. या ज्या व्यक्ती असतात या साधारणतः शैक्षणिक क्षेत्र, फायनान्सिक क्षेत्र, हॉटेल इंडस्ट्रीज, टुरिझम इंडस्ट्रीज, मार्केटिंग इंडस्ट्रीज अशा इंडस्ट्रीमध्ये किंवा ज्या ठिकाणी ऑफिसचं काम वगैरे असतं त्या ठिकाणी या व्यक्ती पुढे जातात. या व्यक्तींच्या बाबतीमध्ये खूप मोठं असं काम करता येत नाही. परंतु या व्यक्तींच्या बाबतीत एक गोष्ट मात्र नक्की असते की यांचं कधीच उत्पन्नाचं साधन हे एक नसतं, एकापेक्षा जास्त असतं. कारण पैशाची किंमत त्यांना माहिती असते आणि बौद्धिक क्षेत्राशी संबंधित जी काही क्षेत्र असतात त्यामध्ये या व्यक्ती अगदी सहजपणे वावरतात. एकंदरीत यांचं बोलणं चांगलं असतं, राहणीमान व्यवस्थित असतं. त्याच्यामुळे समाजामध्ये यांची जी प्रतिमा असते ती सुद्धा खूप चांगल्या प्रकारची असते. यांना तसं पाहिलं तर फिरणं वगैरे आवडतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूपच चिकित्सक आणि चौकस असतात आणि कुठलाही छोटा किंवा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर खूपच विचार करतात, अतिशय जास्त विचार करतात. म्हणजे सहज जरी कुठे जायचं असेल तर त्या ठिकाणची सगळी माहिती हात जमा करून घेतील. म्हणजे जायचं कसं, कशा प्रकारे जायचं, तिकडच्या व्यवस्था काय आहे, तिकडे आपल्याला कुठल्या प्रकारच्या सोयी मिळणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे पैशाचं जे वेळापत्रक आहे किंवा अंदाज आहे ते कशा प्रकारे जमवून आणायचं, ही सगळी खातर जमा झाल्यानंतरच ते एखाद्या ठिकाणी जातील. म्हणजे हा जो भाग आहे हा भाग त्यांच्या सगळ्या निर्णयामध्ये दिसून येतो. एखाद्या निर्णयामध्ये खूप जास्त विचार केल्यामुळे बऱ्याच वेळा निर्णयापर्यंत पोहोचतच नाहीत आणि त्यामुळे जीवनातल्या बऱ्याचशा ज्या संधी असतात त्या त्यांच्या या त्यांच्या स्वभावावरून निघून जातात. अर्थात आपण घेतलेला निर्णय चुकू नये हीच त्यामागची भावना असते आणि तसं पण पाहिलं तर ह्यांचे निर्णय हे सहसा चुकत नाही. फक्त निर्णय हे थोडेसे लवकर घेतले गेले तर बराचसा यांच्या आयुष्यामध्ये त्यांना फायदा मिळू शकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये येताना सुद्धा फार विचार करतील. चिकित्सकपणे समोरच्या व्यक्तीला प्रत्येक परिस्थितीमध्ये तो कशा प्रकारे वागतो याबद्दलची परीक्षा घेतील आणि त्यांच्या परीक्षेला उतरले तरच ते रिलेशनशिपमध्ये येतील आणि रिलेशनशिपमध्ये आल्यावर ते सहसा रिलेशनशिप ब्रेकअप हा यांच्याकडून तसा होत नाही. हीच गोष्ट वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा दिसून येते. सहसा या व्यक्ती समोरच्या व्यक्तीवरती मग तो रिलेशनशिपमधला असला किंवा वैवाहिक जीवनातला किंवा अन्य कुठला पूर्णपणे विश्वास ठेवणं हे जवळजवळ कठीण असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे संपूर्ण वर्ष आहे हे तुमच्यासाठी अतिशय चांगलं असणार आहे. खास करून तुमच्या जीवनातल्या ज्या महत्त्वाच्या ज्या घटना घडामोडी आहेत किंवा प्रसंग आहेत किंवा तुमच्या इच्छा आकांक्षा आहेत
त्या पूर्ण होण्याची शक्यता जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंतचं असणार आहे. एप्रिल 2025 पर्यंतचा कालावधी हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. फक्त थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर अतिविचार केल्यामुळे डोकं दुखणं, डोक्याच्या संदर्भातले त्रास, मुंग्या येणं हातापायाला किंवा स्किनच्या संदर्भातले त्रास होण्याची शक्यता थोडीशी जास्त असते. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं 14 ऑक्टोबर यांची जन्मतारीख आहे. त्याचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.